मित्रांनो, आत्ताच एक स्नेक रेस्क्यूसाठी कॉल आलेला आहे शेटे वस्ती इथून रमेश साळुंके यांचा. ते बोलले की आमच्या ऊसाच्या शेतामध्ये एक अजगर आहे म्हणून. तर 100% तो घोणस असेल, रसल वायपर, कारण आमच्या भागात अजगर सापडत नाही. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पण तरी चला बघूया आपण कोणता साप आहे. तर विषयच नव्हता काही आहे का एखादी गुन्हे आणले जाईल डिक्की मध्ये गुन्हा डिक्की बर चालू आहे का शूटिंग चालू आहे आणि तो मोबाईल येलो ना पिक्चर अरे डबल है क्या वो एक ही कच्चा भाग आलं सगळं नाही ते पकडायचं नाही. आपण काही करू शकत नाही याला. सर चला नाही फिरवा आम्ही ते होतो. ते बांधायला देऊ का नाही मला फोन केला तुम्ही तेव्हा काय म्हणले अजगर आहे. जवळ लागलं नाही काय नाही अजगर बिजगर आपल्या भागात अजगर आढळत नाही. भारत देशातला सगळ्यात विषारी साप. आम्ही सर्पमित्र सुद्धा या सापाला पकडायला घाबरतो. भारत देशातले आता सगळ्यात मोठे दात राहते त्याचे. साईज बी दाताची खूप मोठी राहते. बांधायला दे याला. ना उसको भगवान ने सब कुछ जगह दिए क्या वो गन सही है पण फिर अब क्या त्यानं वावरात नाही हिंडायचं, गावात नाही हिंडायचं, त्यानं कुठं हिंडायचं, त्यांचा काही अधिकार आहे की नाही. हो ना आता त्याचे दात पाडून टाकायचे का? आपले दात पाडलं तर चालेल का? ते बी त्यांना त्याला जीव आहे ना. सोडावं लागत. हा? मग मी बाहेर लांब नेऊन सोडतो. इकडे मकाच खळा काढ गावतळ्याला गावताळा ती धामण थोड्या वेळानं एक कधी 2-4 नेऊन सोडतं की एक सोडणं. दिवसभरात जेवढे जमा होते ना आता तुरत नाही किती कुपटायची त्याची कॅपॅसिटी तेवढी. जेवढ्या जागा ऍडजस्ट करावं लागली ना, जागाच नव्हती ना पकडायला, नाही त्याच्यामुळे कोणी अशी ठेवावं लागली. मी घरी गेल्यावर बोलतो तुझ्या संग नाही तर आपण त्याचा आडो कुठं धरू राहिली इथं अशी झाप मारतो तो दिसतो काहीच खायला नाही तिने. त्याची हाईटच तेवढी, खायला नाही तिची साईज तेवढी आहे, तिची हाईट तेवढी आहे तिची. तर आता याच्यानंतर तुम्हाला काही दिसला त्याच्या जवळ बी जायचं नाही कधीच. तुम बोल रहे ना लकड़ी से दबाओ क्या नहीं करो क्या. मेरे पास 100 वीडियो अभी. तुमको पता था मेरे पास 100 वीडियो. हा सापाला पकडता किती जण मेले आणि कसे मेले म्हणून. होता ना पकडताना तुम्ही पकडायला जाणार, हे दाबू का तिने दाबू का, हे असं कधीच नाही. ज्याचं काम आहे त्यालाच करून द्यायचं. बरोबर. तिची ओळख पाहिजे तुम्हाला. पहिली गोष्ट, हा साप आता अंगावर असं झाप मारणार. तिची हाईट जेवढी त्याच्यापेक्षा डबल, आणि सेकंदात 3 वेळेस चावणार. असे काही व्हिडिओ आहे माझ्या मोबाईल मध्ये. ते व्हिडिओ पाहायचे नाही, ते झोपी पण त्यांना काय वाटलं काही नाही, साप आहे सोपं आहे असं कधीच नाही. त्याचं नाव त्याला जर तुम्ही दाबलं आणि जर नाही चावायचं ते अजून चिडून जाते, रस तळून जाते. नाही चावायचं तर चावून राहते, आहे की नाही. आणि लोक मरून राहिले या कारणामुळे. आम्हाला सर्पमित्राला सरकारकडून काही भेटाना असं होऊ राहिलं. कशामुळं? हे जे स्वयंघोषित सर्पमित्र जे राहते ना, आडानी साप पकडणं पूर्ण माहिती नाही, ट्रेनिंग नाही. जाणार साप कसा बी पकडणार, चावणार, मारणार. हे अशा गोष्टी ना करतात. सरपंचावर जीव घेतला. हा तेच पुढारीला बातमी होती ना. आता झाडावर याला पकडायला आम्ही सर्पमित्र सगळे घाबरतो. या सापाला एकदम डोकं शांत ठेवून एकदम चांगल्या पद्धतीनं एकदम पद्धतशीर पकडावं लागतं त्याला. बरोबर. थोडी बी चूक झाली तिकडे गेलं. होस. तर मित्रांनो, हे रमेश साळुंके यांचा ऊसामध्ये ऊस होता. या ऊसात एक घोणस
रसल्स वायपर जातीचं साप त्यांनी बघितलं, ते मला बोलले अजगर आहे. त्यांना फोनवरच बोललो मी अजगर नाही येतो म्हणून, का तो घोणाचा असेल त्याच्या जवळ पण नका जाऊ. तर आत्ताच आम्ही रेस्क्यू केला. तर यांचा धन्यवाद, एका मुख्य प्राण्याचा यांनी जीव वाचवला. हो आणि आमची इच्छा बी नव्हती त्याला मारायची. असं धन्यवाद तुमचा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.